महाविकास आघाडीचं तुम्हाला किती आव्हान वाटते यावेळेला? महाविकास आघाडीचं आव्हान नाही आम्हाला. आम्ही कामाच्या जोरावर, आम्हाला कुणाचंच आव्हान नाही कारगरमध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांचा तसा ओघ असतो, म्हणजे इतर पक्षातला. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि ऐन वेळेला म्हणजे तुम्ही त्यांना जर म्हणजे म्हणजे संधी देतात तर इतर लोक नाराज होतात. महाविकास आघाडीचे काही लोक आता जे नगरसेवक म्हणून किंवा उमेदवारीसाठी भरणार आहेत, त्या लोकांनी काय काम केलं हे पहिला मला वाटतं इथला नागरिक त्यांना विचारतील. जसं पावसाला आला का आपण छत्री घेतो, तशा पद्धतीचं यांचं काम आहे. नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आगामी पनवेल महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संवाद साधणार आहोत. खारघर हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फॅक्टर आहे नेहमी. याच्यामध्ये मागच्या वेळेला जेव्हा पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या, सर्वात अधिक जागा ज्या मिळाल्या होत्या भारतीय जनता पार्टीला त्या खारघरमधून मिळाल्या होत्या. आता वातावरण कसं आहे मला सांगा खारघरमध्ये? आता वातावरण बीजेपीमय आहे. कारण आम्ही जशा 2017च्या निवडणुका जिंकलो तेव्हापासून प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कामाला लागलेला आहे. तो आतापर्यंत काम चालूच आहे. अशी निवडणूक आली म्हणून काही हौशे नवशे काम करत असतात, तशातला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे. तो रेग्युलर काम करतो. आमचे वरिष्ठ मंडळी जे जे कार्यक्रम आम्हाला देत असतात ते प्रत्येक कार्यक्रम पक्षाच्या हिताचे असतात आणि प्रत्येक कार्यकर्ता त्या जोमानं ते काम आणि त्या ताकदीनं करत असतो. एकूण खारघरमध्ये प्रभाग किती असणार आहेत, त्याच्यामध्ये किती उमेदवार नक्की असणार आहेत? प्रभाग 4, 5 आणि 6 असे 3 प्रभाग खारघरमध्ये आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये 4-4 उमेदवार आहेत. ओके, आपण स्वतः प्रभाग 4 मधून म्हणजे आहात हे मला माहिती मिळालेली आहे. काय नक्की? मी पहिला प्रभाग 4 मधून ओबीसी मधून 4A मधून लढलेलो होतो. ओके आणि आता सुद्धा ओबीसी म्हणून त्या सीटवर आरक्षण पडलेलं आहे ओके आणि तिथून मी इच्छुक आहे. ओके. बरं, आपण केलेल्या कामांविषयी की आपल्या मार्गदर्शनाखाली या झालेल्या या खारघरमध्ये झालेल्या कामांविषयी नेमका काय सांगता येईल की इथे महत्वाचे मुद्दे निवडणुकीमध्ये असू शकते? सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, सभागृह परेश ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने जे जे आम्हाला खारघरमध्ये विकास कामं जी 2017 अगोदर झालेली नव्हती, त्यावर आम्ही पहिला तर मी विषय घेईन खेळाचे मैदान. माझ्या प्रभाग 4 मध्ये 13 आणि 14 साठी मैदान उपलब्ध नव्हतं. ज्यावेळी सन्मान्य आमदार सिडकोचे अध्यक्ष झाले त्यावेळी आम्ही पाठपुरावा करून एक सेक्टर 14 मध्ये खेळाचं मैदान उपलब्ध करून घेतलं. त्यानंतर सेक्टर 13 मध्ये जलकुंभ नव्हतं, तिथं जलकुंभ बनवून घेतलं. गावामधील रस्ते असतील, गटार असतील. त्यानंतर पूर्ण 3 प्रभागामध्ये गार्डन्स, प्लेग्राऊंड्स, खारघरमध्ये एकमेव पूर्ण खारघरसाठी सेक्टर 14 मध्ये वैकुंठधाम अशी स्मशानभूमी आहे, ती अत्याधुनिक स्वरूपाची शहरासाठी करण्यासाठी घेतले. त्यामध्ये जे रॅक्स शॉर्ट पडत होते ते रॅक वाढवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यानंतर गावासाठी सेपरेट स्मशानभूमी बनवण्याचं पाठपुरावा करून ते कामही मार्गी लागलेलं आहे. भव्य स्वरूपाचं जे खारघरला सेक्टर 20 मध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम होत होतं मच्छी मार्केटच्या मुलं, ते मच्छी मार्केट शिफ्ट करून तात्पुरत्या स्वरूपाचं शिफ्ट पण करून घेतलं. तिथं ते ट्रॅफिकची समस्या मिटवली. लोकांचं जे तिथं निराश होती लोक, ते आम्ही मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी ते क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही भव्य असं मच्छी मार्केट बनवून घेऊ आणि ते मच्छी मार्केट आता रेडी झालेलं आहे. ओके. अंतिम टप्प्यात आहे. ते 95% काम झालेलं आहे त्याचं. त्यानंतर रोज बाजार, अशी खारघरमध्ये रोज बाजारांची कामं चालू झाली आहेत. किमान 15 ते 16 कामं चालू झालेली आहेत. आणि अशा अनेक रस्ते असतील. मागे भरपूर त्याच्यावर टीका झाली की रस्ते बनवले नाही. आपला ज्यावेळी प्रत्येक वेळी आपली कामं चालू असतात, म्हणजे प्रत्येक वेळेचा टाइम असतो की बाबा मे महिन्यामध्ये, जून मध्ये, ती एप्रिल पासून जी कामं चालू होतात ती रस्त्याची जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपतात. पण अवकाळी पाऊस जो आला तो 5 मे ला आला. त्यामुळं पाण्याचं आणि त्याचं विरुद्ध आहे डांबर आणि पाणी, त्यामुळे ते रस्ते खराब झाले. भरपूर टीका झाली. पण आजच्या तारखेला पुन्हा जसेचे तसे रस्ते चांगले आमदार साहेबांच्या पाठपुरावानं आणि सभागृहांकडे आम्ही पाठपुरावा केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हे रस्ते, इतर ज्या पण समस्या आहेत त्या साहेबांनी सर्व मार्गी लावलेले आहेत. आणि येत्या निवडणुकीला आम्हाला पुढे जाण्यासाठी
आपण एक प्रश्न विचारला, त्यामध्ये आम्हाला सांगू इच्छितो की भव्य स्वरूपाचं रंगमंच इथं नाट्यगृह साहेबांच्या मार्फत आम्ही उपलब्ध करून घेणार आहोत. आणि अनेक ज्या खारघरवासियांच्या समस्या असतील त्या आम्ही मेन प्रमुख पाण्याची समस्या जी आहे ती 26 मार्चचा टायमिंग दिलेला आहे सिडकोकडनं. कारण गेल्या मार्चला होणार होतं, काही तांत्रिक अडचणी मुलं ते राहिलेलं होतं. ते 59 MLT MGP कडनं जे पाणीचे जे काम चालू आहे ते नक्की पूर्ण होईल असं आश्वासन सिडकोने दिलेलं आहे आणि ते कामही चालू आहे. आम्ही 26 एप्रिलचा टायमिंग धरतो, 1 महिना अजून लेट पकडू, पण ते काम पूर्ण होऊन तेही आत्ता पाण्याची समस्या तरी आत्ता पाणी मुबलक मिळतंय लोकांना. अजून सध्या पाण्याची शॉर्टेज आहे का मला सांगा सध्या? आता सध्या तरी नाहीये. थोडीफार कधी सेटडाऊन झाला कोणताही पण नवी मुंबईचा झाला, कोणाचा झाला, त्यावेळी प्रॉब्लेम होतो, अदरवाईज प्रॉब्लेम नाहीये. बघा ना, आता एकतर पनवेल महानगरपालिका 2016 साली स्थापन झाली. त्याच्यानंतर बराच म्हणजे कालावधी संपल्यानंतर बराच वेळ आता प्रशासक म्हणून गेलेला आहे. अशा वेळेला म्हणजे तेव्हापासून खूप लोकांची इच्छुकांची संख्या होती. मला वाटतं ती वाढत गेली, काही कमी झाली, वाढत गेली, कमी झाली. आता प्रभाग तुमच्याकडे 3 प्रभाग आहेत. इच्छुकांची संख्या देखील खूप जास्त आहे. मग अशा वेळेला सगळ्यांना तर सीट मिळणार नाही. अशा सगळ्या म्हणजे जे इच्छुक उमेदवार असतील त्यांना जपून ठेवणं म्हणूया किंवा त्यांना नाराज न करणं, या सगळ्या गोष्टी असतील. आणि मला माहिती आहे की मंडळ अध्यक्षाची खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे स्वतःपासून तरी इतर सगळे लोक एकत्र त्यांना ठेवणे ही सगळी मोठी कसरत आहे असं म्हणावं लागेल. मग तुम्हाला कसा असा या बाबतीत काय अनुभव येतोय का सध्या? नाही, मी तुम्हाला ज्यावेळी 2017ला पनवेल महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता सर्वच कामाला लागलेले आहेत. पण आमच्या वरिष्ठांची शिकवण आहे, भारतीय जनता पार्टीचे जे पद आहेत, नगरसेवक हाच एक पद नाहीये, अनेक पद आहेत आणि ते जबाबदारीची पद आहेत आणि ती पद घेऊन सुद्धा लोक आमचे त्यात ताकदीनं काम करत असतात. त्याच्यामुळे नाराजीचं असं काही मला वाटत नाही आहे. प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं आहे, पण पार्टीची सुद्धा पदं मोठी आहेत आणि ती प्रत्येकाकडे जबाबदारी दिली आहेत आणि अनेक पदं आहेत आमच्या पार्टीमध्ये. आणि त्या जोरावर बूथ अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, आमचे प्रत्येक बूथ कमिटीवर आमचा अध्यक्ष आहे, प्रत्येक यादीवर. आणि हे सर्व काम आम्ही 7 वर्षापासून करतोय. इलेक्शन आलं म्हणून करत नाही, आम्ही पहिल्यापासून कामं करतोय आणि आमच्या अनेक उपक्रम समाजोपयोगी हे वर्षानुवर्ष चालूच आहेत. वर्षानुवर्ष लोक करत असतील, पण आम्ही प्रत्येक महिन्याला 4 इव्हेंट आमचे असतात जे समाजोपयोगी आहेत ते. बरं, मागच्या वेळेला खूप मोठ्या संख्येने खारघरमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले. त्यावेळेला सगळे वेगवेगळे लढले होते, तुम्हाला आठवत असेल तर, बरोबर ना? आता महाविकास आघाडी म्हणून त्यांची स्थापना होते, अजून देखील फायनल झालेलं नाही. म्हणजे आजचा दिवस बहुतेक शेवटचा असेल असं म्हणजे म्हटलं जातं. परंतु प्रत्येक वेळेला काय इच्छुक नाराज होऊ नये, काय सगळ्यांना काय सीट मिळत नसतात ना, त्याच्यामुळे ना त्या डेट्स पुढे जात असतात. हा म्हणजे हे सहज सगळ्यांना समजू शकेल. मग अशा वेळेला महाविकास आघाडीचं तुम्हाला किती आव्हान वाटते या वेळेला? महाविकास आघाडीचं आव्हान नाही आम्हाला. आम्ही कामाच्या जोरावर, आम्हाला कुणाचंच आव्हान नाही खारघरमध्ये. हे मी दाव्याचे साथ सांगतो, जबाबदारीनं सांगतो. आम्हाला खारघरमध्ये कोणाचंच आव्हान नाहीये. आम्ही गांभीर्याने त्यांना घेत नाही आहोत असा यातला भाग नाही. पण आम्ही जो आमदार साहेबांच्या मार्फत जो विकास केलाय, आम्हाला विकासाच्या जोरावर, आणि आम्ही जनतेच्या अडीअडचणीला विकास केला म्हणून मत मिळतात असं नाही. लोकांना अडीअडचणी असतील, त्या प्रत्येक अडीअडचणीला भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला कार्यकर्ता प्रत्येकाच्या घरी किंवा पोलीस स्टेशन असेल, हॉस्पिटल असेल, कोणतीही अडचण असेल, तिथं पहिला पोहोचलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. बरं, एक गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांचा तसा ओघ असतो, म्हणजे इतर पक्षातला. आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या बाबतीत ऐन वेळेला म्हणजे तुम्ही त्यांना जर म्हणजे संधी देतात तर इतर लोक नाराज होत असतात. अशा बरीच गणिते असतात. अशा याविषयी काय सांगू शकाल का? आता सांगायचं झालं तर खारघरमध्ये सर्वच एक शेजारी राहत असतात. चर्चा आता इलेक्शन आल्यानंतर ते चर्चा होत असतात की बाबा आम्हाला संधी मिळावी किंवा हा येतोय पक्षात, अशा अफवा चर्चा होत असते, अफवा पसरत असतात. आणि जरी कोणाला यायचं असेल किंवा प्रवेश करायचा असला ते वरिष्ठांशी चर्चा करूनच आमच्या डिसिजन होतात. आणि खारघर मधला असेल तर खारघर मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना विचारूनच बाबा कोणी येणार असेल तर त्याचे साहेब डिसिजन घेतील.
बरं, ॲडव्होकेट नरेश ठाकूर जे भारतीय जनता पार्टीचे पूर्व म्हणजे नगरसेवक राहिलेले आहेत, ते देखील इच्छुक आहेत. पण तुमचा प्रभाग कुठला आहे मला सांगा? नमस्कार, माझा प्रभाग क्रमांक 6 आहे. ओके. बरं, काय आपण देखील या सगळ्या बाबतीत अगदी आपली भूमिका जर मांडायची झाली तर 2 शब्दात काय म्हणा? जर बघितलं तर खारघर शहरामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बरेच सर्व कामं केले आहेत, पूर्ण विकास केलेले आहे. आपण जर बघितलं तर जे महाविकास आघाडीचे काही लोक आता जे नगरसेवक म्हणून किंवा उमेदवारीसाठी भरणार आहेत, त्या लोकांनी काय काम केलं हे पहिला मला वाटते इथला नागरिक त्यांना विचारतील. जसं पावसाला आला का आपण छत्री घेतो, तशा पद्धतीचं यांचं काम आहे. बरं, तुमची तयारी कशी झाली सांगा मला? माझी तयारी पूर्णपणे झालेली आहे. मला विश्वास आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांवर, तसेच आमचे सभागृह नेते फरीदजी ठाकूर साहेब असतील किंवा आमचे लोकनेते आदरणीय आमदार रामशेठ ठाकूर साहेब असतील, ते 100% माझ्या विश्वास ठेवतील आणि मला येणाऱ्या निवडणुकीला नक्कीच उमेदवार देतील, मला अशी अपेक्षा आहे. जिस प्रकार से हमारे प्रशांत जी और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में जितने भी समाज की अपेक्षा है उनके कार्यक्रम में पहुंच के उनके साथ जो हमने लाइजनिंग रखा है, इसलिए हमें पूरा भरोसा है कि ये विश्वास हमें मत के स्वरूप में भाजपा को फायदा करके देगा, क्योंकि हर समाज की समस्या में आमदार जी भी खड़े थे, यहाँ के नगर सेवक भी खड़े रहे और पार्टी भी उनके साथ खड़े रहते हुए उनकी सभी समस्या का हमने समाधान किया है। इसलिए हमें पूरा भरोसा है कि हम जिस प्रकार से पहले पूर्ण बहुमति से जीते थे, वही पूर्ण बहुमति से इस टाइम भी हम चुन के आएंगे। मतदारांना काय आव्हान कराल थोडक्यात मला सांगा? भारतीय जनता पार्टी विकासाची पार्टी आहे आणि जो विकास करेल त्यालाच जनता निवडून देईल. आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की भारतीय जनता पार्टीचे खारघरमधील जे तिन्ही प्रभागातले कॅन्डिडेट आहेत त्या सर्वांना भरघोस मताने निवडून द्या, हीच मी आवाहन करेन.